सो आजची सकाळची सुरुवात झालेली आहे माझी किचन क्लिनिंगपासून. हो, किचन किती पण वेळा क्लीन केलं ना तरी पण काही पोट भरत नाही, काही ना काही राहिलेलंच असतं. त्यातलाच हा माझा एक कॅबिनेट राहिलेला आहे जो मला क्लीन करायचा होता. कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की कलर काम झाल्यानंतर किती म्हणजे हेक्टिक दिवस होते. शौर्य आजारी पडला आणि त्यात माझ्या प्लॅनची ऐसी की तैसी झाली. चला तर मग म्हटलं दिवाळीची आता सुरुवात आपल्याला जोरदार करावीच लागणार आहे, कारण सगळ्यांची साफसफाई झाली, आता फराळाची सुरुवात झाली आणि आपण मात्र क्लिनिंगपर्यंतच आहोत अजून. म्हटलं काही हरकत नाही, आज थोडं थोडं जितकं होईल तितकं करूयात. तुम्ही बघत असाल की माझ्याकडे काचेच्या बरण्या किती आहेत, पुढे तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. माझ्याकडे काचेच्या बरण्यांचं अक्षरशः दुकान आहे, दुकान. म्हणजे ना मला या काचेच्या बरण्यांचं इतकं ऑब्सेशन आहे ना की म्हणजे कोणत्या पण शेपमध्ये छान अशी काचेची बरणी दिसली की मी ती परचेस केलीच पाहिजे, इथपर्यंत मला त्या आवडतात. आज म्हटलं आपल्याकडे किती काचेच्या बरण्या आहेत जरा त्याचं ॲनालिसिस करूयात. मग एक डायरी घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून काढल्या की रोज किती गोष्टी आपल्याला लागतात, कधी कधी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत किचनमध्ये, घरामध्ये नक्की काय आहे काय नाही आहे, ही लिस्ट व्यवस्थित बनवून काढू म्हटलं. लिहून काढलं ना मग आपल्याला बऱ्यापैकी कळतं की आपण नक्की कुठे आहोत, काय करत आहोत. आता काल रात्री मी 2 काचेच्या बरण्या डिशवॉशरला लावल्या होत्या आणि ते इतक्या स्वच्छ निघाल्या, अगदी नवीन असल्यासारख्या. म्हटलं आज आपण सगळ्या काचेच्या बरण्या जितक्या आहेत ना घरामध्ये सगळ्या डिशवॉशरला लावू. खरं सांगते डिशवॉशरचं मी व्हिडिओजमध्ये खूप कौतुक करत असेन, पण प्रत्येक गृहिणीसाठी ना खूप 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 म्हणजे वरदान आहे डिशवॉशर असू दे किंवा रोबोट असू दे. बऱ्याच लोकांना ना असं वाटतं की काय हे फॅन्सी मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करता, पण खरंच जेव्हा डिशवॉशरमध्ये भांडी इतकी चकाचक स्वच्छ निघतात ना ते समाधानच वेगळं आहे. मला ना सगळ्या पुरुष मंडळींना हे सांगायचं आहे, तुमच्या घरातली भांडी जर चकाकत असतील, नवीन असल्यासारखीच दिसत असतील ना स्टीलची भांडी, तर तुम्ही तुमच्या गृहिणीचे म्हणजे तुमच्या बायकोचे, जी कोणी घरातली भांडी घासते ना त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे. खरंच सांगते, स्टीलची भांडी असो किंवा अजून कोणतीही भांडी असो ती चमकवणं म्हणजे काही जोक नाही आहे. अक्षरशः हाताच्या बोटांचे चिरा पडतात, जसं पायाला भेगा पडतात ना तशा चिरा हातांच्या बोटांना पडतात आणि माझ्या स्वतःच्या पडलेल्या आहेत. म्हणूनच मी ठामपणे हे सांगू शकते की घरामध्ये जर तुमच्या भांडी चमकत असतील तर प्लीज त्या गृहिणीचे, तुमच्या घरातील स्त्रीचे खरंच आभार माना. चला तर मग भांडी मी डिशवॉशरला लावून झाल्यानंतर जवळजवळ मला 3:30 वाजले. शौर्य तोपर्यंत उठलेला होता. बरं झालं मी सगळ्या काचेच्या बरण्या डिशवॉशरला लावून ठेवल्या होत्या तोपर्यंत, कारण ना काय होतं शौर्याला असं नवीन काहीतरी दिसलं की मग तो म्हणजे ते हवंच आहे असं म्हणतो आणि काचेच्या बरण्या इतक्या सगळ्या त्याच्यासमोर जर दिसल्या असत्या तर मग तुम्हाला तर माहिती आहे काय झालं असतं. आता मी इथे पटकन मशरूम बिर्याणी बनवत आहे. शौर्याला ना मोकळा भात खूप आवडतो, मग त्याच्यासाठी असं वेगळे वेगळे काहीतरी प्रकार मी करत असते. शौर्याच्या पप्पांचं वेगळं आहे, त्यांना चिकट भात आवडतो इंद्रायणी. पण दोघांच्याही या आवडीमध्ये मी मात्र सँडविच होऊन जाते. मला तर काहीही चालतं जे असेल ते. म्हटलं चला आज शौर्याच्या आवडीचं करू, कारण बिचारा तापातून उठलेला आहे आणि त्याचं जेवण इतकं सगळं बिघडलेलं आहे, तर म्हटलं त्याला काहीतरी त्याच्या आवडीचं आपण खाऊ घालू. सो इथे सगळे दहीमध्ये मसाले मी टाकले आहेत, चिकन मसाला, पावभाजी मसाला आणि पुदिना पावडर टाकलेली आहे. झटपट बिर्याणी पुलाव बनवत आहे मी आणि धने पावडर थोडी टाकली. बिर्याणीमध्ये ना कांदाचा जो खस्ता असतो तो खूप महत्त्वाचा असतो, तेव्हाच बिर्याणीला छान टेस्ट येते. पण मी या झटपट बिर्याणी पुलावमध्ये काय करते, कांदा खूप म्हणजे व्यवस्थित फ्राय करून घेते अगोदर, अगदी खस्तासारखा, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपले जे काही व्हेजिटेबल्स आहेत, तांदूळ वगैरे सगळं व्यवस्थित परतवून घेते आणि तसंच मग कुकरला लावून देते, म्हणजे झटपट होऊन जातं.
लेयर्स देण्याची गरज नाही आणि खरंच खूप छान लागतो, टेस्टी लागतो. मी याच्यामध्ये अजिबात मिरची टाकलेली नाही, फक्त पावभाजी मसाला, चिकन मसाला आणि पुदिना पावडर, धनिया पावडर आणि हळद आहे थोडी आणि मीठ, एवढंच आहे. शौर्य अगदी आवडीने खातो असा भात आणि त्याला तिखट अजिबात चालत नाही. आता तुम्ही म्हणाल की या कुकरची हालत अशी का आहे? तर काय झालं, हा कुकर मी डिशवॉशरला लावला. माझ्या लक्षातच आलं नाही की नॉनस्टिक आहे हे आणि त्याच्यानंतर त्याची ही अवस्था झालेली आहे. माझ्या दोन्ही छोट्या कुकरची ही अवस्था झालेली आहे. नवीन आहेत ते बिचारे, पण जाऊ दे, आता काय करणार, हाताने कितीही धुतले तरी ते काही डाग जात नाही आहेत. चला तर मग बिर्याणी पुलाव आमचा मशरूमचा तयार आहे. आम्ही छानपैकी जेवण केलं. शौर्याला ना काही नवीन ड्रेस घेतले आहेत मी फर्स्ट क्रायवरून दिवाळीसाठी आणि इतके सुंदर आहेत, म्हटलं तुम्हाला पण दाखव. खूप क्यूट दिसत होता. जेवण झाल्यानंतर मग संध्याकाळी 5 वाजता मी त्याला जवळच्याच एका मोठ्या गार्डनमध्ये नेलं. नेहमी त्याच गार्डनमध्ये खेळून मुलं बोर होतात, तर म्हणून म्हटलं की त्याला जरा दुसरीकडे अजून काहीतरी ॲडव्हेंचर करता येईल अशा गार्डनमध्ये आपण अधूनमधून घेऊन जाऊयात. आणि त्याला ते गार्डन इतकं आवडलं की तो मनसोक्त खेळत होता आणि त्याला बघून मलाही खूप छान वाटत होतं. लटका त्याला. अरे वा, गार्डनमध्ये जाऊन आल्यानंतर घरी आल्यावर शौर्याला थोडं जेवण दिलं आणि त्यानंतर झोपवलं. आणि त्यानंतर मला घाई होती की डिशवॉशरमध्ये माझ्या सगळ्या काचेच्या बरण्या स्वच्छ निघाल्या आहेत की नाही, आणि त्या इतक्या गोड दिसत होत्या, लिटरली इतक्या, म्हणजे जसं काही आत्ता मी विकत घेतलेल्या आहेत इतक्या स्वच्छ निघाल्या. तुम्ही बघू शकता. डिशवॉशरचं ही कमाल गोष्ट आहे की स्वच्छता जी आहे ती राखली जाते. मग त्यानंतर मी पटापट जे काही स्पायसेस आहेत ते भरायला घेतले आणि एक एक बरणी भरताना मला हे रिअलाईज होत होतं की खरंच इतक्या बरण्यांची आपल्याला गरज आहे का? आपल्याला आवड आहे म्हणून आपण नुसतं स्टोअर करत आहोत, पण खरंच हे गरजेचं आहे का? असा विचार करत करत मी एक बरणी भरत होती. त्यानंतर मग शौर्याचे पप्पा आले ऑफिसवरून. आज ते थोडे लेट आले. त्यांचं जेवण झाल्यावरती ते पण म्हणाले की मी हॉल आणि बेडरूमचे जे काही विंडोज बाकी आहेत, फर्निचर बाकी आहेत ते व्यवस्थित पुसून घेतो. म्हटलं चला, ते तिकडे करत आहेत तोपर्यंत माझं हे पण काम होऊन जाईल. म्हणजे कसं असतं की एकमेकांना आपण मदत करत राहिलो ना घरामध्ये, तर एकाच व्यक्तीवरती जास्ती भार येत नाही आणि कामही पटापट होतात आणि तेवढंच एका माणसाला खूप प्रेशराईज फील नाही होत. तर दिवाळीची साफसफाईचं खूप मला टेन्शन आलेलं की होईल की नाही, पण म्हटलं चला आज थोडं का होईना घर आपण चकाचक करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मग हे पार्सल जे आलेलं होतं म्हटलं तुम्हाला ओपन करून दाखवू, पण काय झालं हे भलतंच निघालं. जे तुम्हाला दाखवायचं ते नव्हतं. मी दाखवते आहे पुढे. मग जे दाखवायचं होतं ते पार्सल मी घेऊन आली आणि मी खरंच सांगते की खूप लोकांना याविषयी वेगळं मत आहे, पण माझं जे मत आहे ते माझ्या अनुभवावरून आहे. खूप लोक हनुमानाची मूर्ती घरामध्ये ठेवावी की नाही ठेवावी यावरती आपलं मत देतात आणि दुसरी गोष्ट की स्त्रियांनी त्याची पूजा करावी की नाही याविषयी पण प्रत्येकाचं आपलं एक मत आहे. पण मी तुम्हाला सांगते गेले 6 महिने मी हनुमानाची इतकी पूजा करते आणि इतकी मनोभावे सेवा करते, त्यामुळे माझ्या घरामध्ये जे काही सकारात्मक वातावरण आहे, भरभराट आहे, ती फक्त आणि फक्त हनुमानामुळे आहे. याविषयी मी एक छानसा व्हिडिओ नक्की तुम्हाला बनवेल की खरंच स्त्रियांनी पूजा केली पाहिजे का हनुमानाची आणि घरामध्ये मूर्ती ठेवली पाहिजे का. आता ही जी मूर्ती आहे ही मी मागवलेली आहे आमच्या कारमध्ये ठेवण्यासाठी. खूप सुंदर मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता की युनिक आहे.
आज ना मी जो व्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये मी म्हणाले होते की कोणी कमेंटच करत नाही, खूप वाईट वाटतं. तेव्हा एका ताईंनी 2 वेळेस कमेंट केली माझ्या त्या व्हिडिओखाली. त्यांनी विचारलं की ताई तुम्ही कुठे राहता? खूप छान व्हिडिओ आहे. आणि खरं तर ना आपण स्वतःच्या चॅनेलची मार्केटिंग करावी, लोकांना रिक्वेस्ट करावी, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ते मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं. पण कोणीच कमेंट करत नाही. इतक्या व्हिडिओज मी बनवते. म्हणून म्हटलं चला आज बोलून बघूयात. आणि खरंच माणूस आहोत आपण आणि अपेक्षा असते आपल्याला ॲप्रिशिएशनची. चुकतं आहे का? बरोबर आहे का? काहीतरी कळावं. म्हणून लोकांनी बोलावं असं मला भरभरून वाटतं आणि म्हणून मी ते तसं व्हिडिओमध्ये टाकलेलं. आणि त्या ताईंनी खरंच कमेंट केली आणि मला खूप छान वाटलं. सो थँक्यू ताई. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.